आपल्या जीवनाचं लक्ष हे बोधिसत्व ऐतिहासिक आणि सार्वजनिक सार्वभौम ठेवत असतो. कित्येक शतक पर्यंत ही ऐतिहासिक महत्व टिकलं पाहिजे म्हणून ते समाजात मूलभूत बदल करून टाकतात. हा बदल साधा सुद्धा नसतो. हा मुळासकट केलेला बदल असतो. तो कुणाच्या मर्जी खातर केला जात नाही, तर त्या समाजाची ती ऐतिहासिक जगण्याची न्याय प्रणाली असते ती. आणि म्हणून बोधिसत्व अखंड झिजून राबून झटून आपल्या जिंदगीमध्ये पूर्णपणे आपल्या शरीराचं पूर्ण सारा सुगंध तो निर्माण करत असतो सर्वीकडे. हे बोधिसत्वाचं सर्वात मोठं काम असते. तो कोणत्याही भौतिक साधनामध्ये लिप्त राहत नाही, फसत नाही, चिटकत नाही, त्याच्या आहारी जात नाही. परिवार, पत्नी, मुलं बाळं, मित्र, समाज, देश हे सर्व भौतिक आहे, हे साधन आहे, हे साध्य नाही असं ते बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये अधिष्ठान करतो की या सर्वाबद्दलची आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडून आपल्याला हे सारं पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून तो पंचेंद्रियामध्ये सुखलोलूप अखंड राहत नाही. पंचेंद्रियाचा तो उपभोक्ता बनत नाही. त्याला केवळ एक जीवनातलं साधन आहे आणि ते करावं लागतं पूर्ण एक कर्तव्य म्हणून. यात पवित्र अशा हेतूनं ते सत्य ज्ञानापर्यंत जात असतात. जीवनाचं ते सार्वभौम रूप आहे असं मानत नाही. बोधिसत्व हा समग्र मानव जातीच्या उद्धारासाठी जगत असतो. त्याची आर्थिक पीडा, त्याची सामाजिक पीडा, शोषण, पिळवणूक, त्याची मानसिक पीडा, शोषण, पिळवणूक, त्याची धार्मिक पीडा, शोषण, पिळवणूक, त्याची सर्व प्रकारची दैनंदिनी पीडा, शोषण आणि त्याची पिळवणूक या सर्वांना तो पूर्णच्या पूर्ण निपटून काढतो. कोणताही माणूस त्याला शोषित, पीडित आणि दारिद्र्यामध्ये, दुःखामध्ये बोधिसत्वाला ठेवायचं नसते. म्हणून जेव्हा जेव्हा बोधिसत्व एखाद्या महान पदावर बोधिसत्व म्हणून राहतो तेव्हा संपूर्ण इलाख्याचा इलाखा, संपूर्ण राज्याच्या राज्य, देशच्या देश त्यांच्या या महान क्रांतिकारी विचारामुळं बिलकुल अगदी हादरून जातात. आणि म्हणून खेड्या पाड्यामध्ये, गावागावामध्ये, जनपदामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये बोधी
बोधिसत्वाची विचारधारा ही अशी वेगानं चालायची, एवढा वेग होता त्या विचारामध्ये की सारे लोक त्याला प्रभावित व्हायचे. आणि म्हणून समग्र समाज त्याला बदलायचा असतो, समग्र देश त्याला बदलून टाकायचा असतो. आणि यासाठी बोधिसत्व हा या भौतिक साधनामध्ये लिप्त राहत नाही, भौतिक साधनाला जीवनाचं ते आधार मानत नाही, त्याला साधन मानते. म्हणून पंच इंद्रिय हे सामान्य जीवनाचं जरी सुख असलं तरी ते एकमेव सुख नाही असं त्याचं पूर्ण सत्य ज्ञानामध्ये अखंडपणे वागणं असते ते. त्यामुळं रूपासक्ती, शब्दासक्ती, गंधासक्ती, स्पर्शासक्ती, रसासक्ती आणि मनोविषय वासनासक्ती अशा संपूर्ण विषयाला त्याचा आरंभ आणि अंत ते परिपूर्ण जाणतात. ज्याचा आरंभ आहे त्याचा अंत आहे, ज्याचा अंत आहे ते कायमचं सुख नसते, ते कायमची शांती, संतुष्टी, समाधान नसते. ते असं हे परिपूर्ण पांडित्याचं आणि बुद्धिमत्तेचं त्यांनी ज्ञान अवगत केलेलं असते ते. आणि म्हणून ते आपल्या समाजाला पूर्णच्या पूर्ण जाणकार बनवायला, त्याचं प्रबोधन इत्थंभूत व्हायला हे वेगवेगळ्या पद्धतीनं कामी असतात. त्यांची इच्छा असते, महत्वाकांक्षा की हा सारा समाज शासन करती जमात झाला पाहिजे. ही बोधिसत्वाची सर्वात उच्च दर्जाची महान महत्वाकांक्षा असते. तुम्ही तुमच्या घरी जा आणि तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासन करती जमात बनायचंय. आणि या दृष्टीनं सारा समाज ते पेटवून सोडतात, जेणेकरून प्रत्येक माणूस हा या दृष्टीनं पाऊल उचलत कठोर मेहनत करून, प्रचंड अभ्यास करून, प्रचंड अभ्यासामध्ये पारंगत बनवून तो एक मारेची जागा पकडेल आणि तो की पोस्टवरती तो तिथे उभा राहील. म्हणून बोधिसत्व लोकांच्या मनामध्ये खरी जिती जागती शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी वातावरण निर्माण करत असतो. पुण्याचा प्रसंग आला परवाला, ग्लोबल मध्ये पण आला. गरिबांना खूप त्रास होत होता, गरिबांचा छळ होऊ लागला. शेवटी ते तिथं जाऊन उभे राहिले आणि त्यांनी तिथं बजावलं की तसं तुम्हाला गरिबाचा छळ करता येणार नाही, गरिबाला त्रास देता येणार नाही, गरिबांना तुम्हाला त्रस्त करता येणार नाही. आणि ही त्यांची प्रत्यक्ष बोलणी झाल्याबरोबर सारा गाव हादरून गेलं. ते या डॉक्टर आंबेडकरांच्या आपण विरोधामध्ये जाऊ शकत नाही, आपल्याला चांगलंच वागावं लागणार. आणि सारं अख्खं गाव एकदा तांबडी त्याने विचाराची ठोकली तर सारं गाव पूर्णपणे गरिबांना मदत करू लागलं. शोषितांना, पीडितांना, रंजल्याला तिथे न्याय देऊ लागलं. आणि स्वतः
बाबासाहेबांनी त्यांना सहकार्य केलं आर्थिक. तसं महाडच्या चौदार तळ्यामध्ये काय चौदार तळ्याचं पाणी पिल्यानंतर का आपण अमर होणार होतो? काय जिवंत राहणार नव्हतो आपण? काय अजरामर आपली जिंदगी टिकणार होती? परंतु संपूर्ण भारतामध्ये हे वेदाच्या ज्ञानाप्रमाणे, मनुस्मृतीच्या आदेशाप्रमाणे कुणालाही तुम्ही पाणी घेऊ देऊ नका. पाणी तुम्ही त्याला हक्काचं आहे ते देऊ नका. तुम्ही त्याला दूर लोटा. ते अस्पृश्य आहे असा घृणा, तिरस्कार, द्वेष आणि अत्यंत खालची नजर या संपूर्ण शूद्र समाजाबद्दल उडवण्यात आली होती, दाबण्यात आली होती, लादण्यात आली होती. ही काय भारताची परंपरा नव्हती. ही लादल्या गेलेली मनुस्मृती होती. ही माणसाच्या बुद्धीवर, माणसाच्या या डोक्यावर थापलेली होती. ती थापून 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 या माणसाला निष्क्रिय केल्या जात होतं. तुला देवानं खालच्या पायरीवर बसवलेलं आहे, तुला वरची पायरी मिळणार नाही. देवानं तुझ्या नशिबात खालची पायरी टाकलेली आहे. अशा प्रकारे 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 1 शतक नाही, 5,000 वर्षापर्यंत थोपून 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 या माथ्यावर लादून लादून जबरदस्तीनं या माणसाची मानसिकता अशी कमजोर केली, दुर्बळ केली, पूर्णच्या पूर्ण क्षीण करून टाकली. म्हणून आजही तुम्ही लावून पाहता विधानसभेमध्ये पायरीनं बोला, तुम्ही पायरीनं बोला, तुमच्या पायरीनं असा तुम्हाला आवाज दिसतो तिथं आजही. हे अहंकाराचा उच्चवर्णीय मनाचा आवाज आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा बोलला होता संविधान तयार होण्याच्या अगोदर की डॉक्टर आंबेडकरांना लोकसभेच्या पूर्ण खिडक्या आणि दरवाजे बंद करून टाकले. काय नुसता सरदार वल्लभभाई पटेल हा काय या देशाचा मालक होता का? तोच काय कायदे पंडित होता का? तो देशात देश चालवणारा होता का? परंतु हा प्रचंड अहंकाराचा, जातीयवादाचा भाव होता तो. आणि म्हणून 14 तळ्याच्या प्रसंगी हा एक महत्वपूर्ण भाग येतो. इथे सर्वांनी जाऊन बाबासाहेबांच्या नंतर पाणी हातात घेतलं. बाबासाहेब आणि त्यांचे सारे अनुयायी, हजारो अनुयायी असे हातात पाणी घेऊन ते पुन्हा सोडून देत होते. पाणी तोंडाला लावत नव्हते कोणी. आणि हातामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यावर हक्क बजावत होते. त्या पाण्यावर माणुसकीचा हा अधिकार दाखवत होते. आणि सारे 500-600 कार्यकर्ते बाबासाहेबांसोबत गेस्ट हाऊसला रवाना झाले चर्चा विनिमयासाठी. कारण 3 दिवस तिथे बौद्धिक खल केला होता. परिषद बोलवली होती बहिष्कृत हितकार्यकर्त्यांची. आणि त्याच्यामध्ये ही ठराव झाला होता की 14 तळे हे ब्रिटिशांनी खुलं केलेलं आहे, तिथे आपला हक्क आपण बजावला पाहिजे. आणि जेव्हा बाकी सामान्य लोक येत होते तर सामान्य लोक आल्यानंतर ते पाण्यामध्ये उतरत होते, पाय धुत होते, हात धुत होते, पाणी हातामध्ये घेऊन
काय काय जण प्राशन करत होते. आणि जसे झुंडूच्या झुंडू येऊ लागल्या तर 8 दिवसापासून प्रत्येक घरामध्ये 2-2, 4-4 गाड्या दगड आणि विटा आणि काठ्या आणून ठेवल्या होत्या. आणि त्यांनी ते दगड सुरू केले मारायला. एवढे दगड मारले, तुफान दगड, क्रूर मनानं, कपटी मनानं, द्वेषी मनानं, जातीवादाच्या मनानं, तिरस्काराच्या मनानं, अति घृणेच्या मनानं. तिथे राक्षसासारखं मन होतं तेव्हा ब्राह्मणवादाचं. प्रत्येक ब्राह्मणांचं मन हे राक्षसी होतं. तिथं लोकांचे हे बोट फ्रॅक्चर झाले, हे बोट फ्रॅक्चर झाले, कुणाचे हे बोट फ्रॅक्चर झाले, डोक्यामध्ये 6-6, 4-4, 5-5 टाके पडले, रक्त भंबाळ झाले, कोणाचे हे बोट, कोणाचे हे बोट. अशा प्रकारे जखमी लोक झाले, खाली घायाळ पडले. चवदार तळ्याच्या 4ही बाजूला रक्त सांडलं. आणि तेव्हा संपूर्ण महाड हादरून गेलं होतं. इकडे तिकडे खोटा प्रचार आणि अफवा पसरवल्या होत्या. आणि सांगलं होतं चवदार तळ पाठवलं आंबेडकरांना, आता ते विश्वेश्वराच्या मंदिरात घुसणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सारा जमा झाला मंदिराच्या समोर, 5-6 हजार. आणि तिकडनं बाबासाहेबांनी त्यांची अनुयायी येऊ लागले होते. मंदिराच्या जवळच उभे होते, ते आडवे झाले होते ते. आणि त्याने आल्याबरोबर बाबासाहेबाला विचारलं की काय तुम्ही आमचं चवदार तळ वाटवलं आणि आता मंदिरामध्ये तुम्ही घुसता का? अशी भाषा त्या काळामध्ये ब्राह्मणांची होती. आणि तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी कोणत्याही समाजाच्या विरोधात, कोणत्याही जातीच्या विरोधात माझा लढा नाही. हा माझा संघर्ष माझ्या समाजाच्या हक्कासाठी, सन्मानासाठी, इज्जतीसाठी आणि अधिकारासाठी आहे. या 2 शब्दावर तेवढा 5-6 हजार मॉब पूर्ण त्या गल्लीमध्ये निघून गेला. आणि हाम रस्ता मोकळा झाला. बाबासाहेब चवदार तळ्यावर आले. लोक पूर्ण घायाळ होऊन, रक्तभंबाळ होऊन पडले होते. ते हाक मारत होते, बाबासाहेब वाचवा, बाबासाहेब वाचवा, बाबासाहेब लवकर या. जरा आक्रोश होता. तर कोणत्याही माणसाला साधी तिथे सहानुभूती देणारा ब्राह्मण आला नाही. कोणत्याही माणसाला जीव लावणारा, धीर देणारा, हिम्मत देणारा ब्राह्मण आला नाही. चवदार तळ्याला लागूनच साऱ्या ब्राह्मणांची घरं होती, कवेलूचे घरं होते. आणि बाबासाहेबांनी तिथे बैठक टाकली, खुर्चीवर बसले. तेव्हा रिटायरमेंट जे मिलिटरीतून आले होते त्याने रायफली भरून आणलेल्या होत्या. 4-4 कांदे, भाकर आणि चटणी त्याने आणली होती. आणि ते बाबासाहेबांच्या पूर्ण पायाजवळ बसले होते रांगेनं असे. आणि म्हणत होते, बाबासाहेब तुम्ही नुसतं म्हणा, एक माणूस जिवंत ठेवत नाही म्हणे आम्ही ब्राह्मणाचा. या चवदार तळ्याच्या अवतीभोवती जेवढे ब्राह्मणाचे घर आहेत, एक माणूस जिवंत ठेवत नाही. तुम्ही फक्त म्हणा, मारा असा पण नका म्हणू. परंतु बाबासाहेब हे महाकरुणेचे महासागर होते. ते प्रज्ञा आणि महाप्रज्ञेचे
अखंड ते महामेनू होते. ते मोठी शक्ती होती त्यांची, प्रचंड वज्र शक्ती होती. ते कुणालाही मारू इच्छित नव्हते. आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी कोणाचा जीव घेणं ही लढाई होऊ शकत नाही. कदाचित हे पहिली क्रांती असेल, ऐतिहासिक क्रांती असेल की पाण्यासाठी एका बॅरिस्टर माणसानं चौदार तळ्याचा सत्याग्रह करून सारा समाज जागवला असेल. ही ऐतिहासिक क्रांती फक्त बोधिसत्व करतो सारी घाण मनातले दूर करण्यासाठी, सारे मनातले अधार्मिक विचार दूर करण्यासाठी, सारे मनातले द्वेष, कपट, विरोध, घृणा, तिरस्कार, संपूर्ण निगेटिव्ह फिलिंग्स दूर करण्यासाठी हे बोधिसत्वाची समग्र क्रांती होती. म्हणून त्याला धम्म संगर हा शब्द वापरलेला आहे. आपण सर्वजण पाहतो की बाबासाहेबांनी कोणाच्याच विरोधात तिथे एकही शब्द बोलले नाही. एवढं मोठं घडून का आपण का त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या मायमावल्यांना का हात दाबला होता का? त्यांच्या घरात जाऊन का आपण सोनं लुटलं होतं का? त्यांच्या घरात जाऊन काय आपण त्यांचे देवी देवता तोडले होते का? मग एवढं लोकांना मारायचं कारण काय? हा क्रूर जातीवाद होता, हा क्रूर मनुस्मृतीचा वाद होता, हा क्रूर वेदानं प्रतिपादन केलेला 4 वर्णाचा मारा होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विराट सहिष्णुतेनं, परधर्म सहिष्णुतेनं, परधर्म सहयोगानं, त्याने समंजसपणानं सारे ब्राह्मण मित्रांना जवळ करून, जेवढे ब्राह्मण मित्र महाडचे आणि मुंबईचे, पुण्याचे होते ते सर्व 25-30 त्यांच्याकडून महाडची इत्थंभूत माहिती मिळवली. कोणत्याही ब्राह्मणाच्या नावानं चौदार तळं नव्हतं. त्या तळ्यात 14 विहिरी होत्या. मी सुद्धा पाहून आलो. तेव्हा पूर्णच्या पूर्ण तळं आटलं होतं. त्याच्यातला गाळ पण काढला होता आणि 14 विहिरी बरोबर दिसत होत्या. पण ते कुणाच्याही नावानं नव्हतं, ते सार्वजनिक पण होतं. आणि तेव्हा बाबासाहेबांनी या सर्वावरती कोणत्या कलम लावायच्या हे करून हायकोर्टामध्ये त्यांना, उच्च हायकोर्टामध्ये बोलवलं. 12 महिन्यापर्यंत महाडचे ब्राह्मण हायकोर्टाच्या पायऱ्या चढत राहिले. त्या म्हणत होते सर्वांच्या वाटी जाव, परंतु आंबेडकरांच्या वाटी जाऊ नये. ही लढाई अस्तित्वाची होती. सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद मंगलमय. यं दुमित्तं अवमंगलं च यो च मनापो सकुनंत सद्दो पापग्गहो दुस्सपिनं अकंतं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु सर्वधर्मानुभावेन विनाशमेन्तु सर्वसंगानुभावेन विनाशमेन्तु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,